माननीय अध्यक्ष महोदय, मला हे देखील या सभागृहाला सांगितलं पाहिजे की या ड्रग्ज रॅकेटचा जो देशातला सगळ्यात मोठा सूत्रधार होता सलीम डोला, याला देखील आपण गेले काही वर्ष अटक करण्याचा प्रयत्न करत होतो। त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस आपण काढली होती आणि फायनली या सलीम डोलालाही आपण अटक करून भारतामध्ये परत आणलेला आहे। जवळपास आपल्या माहितीकरता या एका व्यक्तीने भारतामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा मिळून या ठिकाणी एमडीचे कारखाने उभे करून 4000 किलोग्रॅम एमडी ही यांनी निर्मित केली आणि विकलेली आहे। त्यातली आता बहुतांश आपण हस्तगत केलेली आहे आणि या संदर्भात जवळपास मुंबई पोलिसांनी म्हणजे सगळ्या पोलिसांनी त्याचा लुकआउट काढला होता, पण मुंबई पोलिसांनी सफलतेने त्या ठिकाणी त्याला पकडलं। त्याच्या 12 हस्तकांना पकडलाय। मागच्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की आपल्याकडे साताऱ्याला देखील एक फॅक्टरी सापडली होती। सलीम डोलाने मान्य केलंय की ती फॅक्टरी देखील त्याचीच होती, ही त्यांनीच तयार केली होती। त्यामुळे मला असं वाटतं की ड्रग्सच्या विरोधातल्या लढाईतला हा एक ही मोठी सफलता आहे की चालू आहे। या संदर्भात मोठ्या प्रमाणात आपण ही जी काही कारवाई आहे ती करतो आणि आत्ता जे सागर साहेबांनी सांगितलं त्यातही सागर साहेब, आता केंद्र सरकारने जी काही नवीन भूमिका घेतली आहे त्यामध्ये तात्काळ या संदर्भातलं जे काही पुरावा आहे तो पुरावा दाखल करणे आणि माल हा डिस्ट्रॉय करणे हा आता नियम झालेला आहे। किंबहुना केंद्र सरकारने एक दिवसच नेमून दिला की ज्या दिवशी देशातल्या सगळ्या राज्यांनी जो काही पकडलेला माल आहे, जो ठेवलेला माल आहे, तो माल त्या दिवशी जाळायचा आणि त्या दृष्टीने जवळपास हजारो कोटी रुपयाचा माल हा आता आपण जाळलेला आहे। त्यामुळे हा माल पुन्हा मार्केटमध्ये येऊ शकत नाही अशा प्रकारची व्यवस्था केली आहे। अध्यक्ष